ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा रंगली। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा झाल्याचं दोन्ही बाजूंनी नेत्यांनी मान्य केलेलं आहे। पण अजितदादांच्या निधनानंतर ही चर्चा मागे पडली आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत येऊ शकतो असं राजकीय वर्तुळात बोललं जाते। राष्ट्रीय लोकशाही आघाडी अजून बळकट व्हावी असं भाजपाचं मत आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण व्हावं अशीच भाजपाची सुद्धा इच्छा आहे। सध्या अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे, तो भाजप प्रणित एनडीए सोबत आहे। दुसरा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीमध्ये आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण व्हावं अशी दोन्ही बाजूच्या अनेक नेत्यांची कार्यकर्त्यांची इच्छा आहे। पण एनसीपीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि त्यांचा मोठा मुलगा पार्थ पवार यांना विलीनीकरण नको आहे। सुनेत्रा पवार यांच्या एका जवळच्या सहकार्याच्या हवाल्यानं हिंदुस्तान टाइम्सनं हे वृत्त दिलं। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा विलीनीकरणाला विरोध आहे। विलीनीकरण झाल्यास शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचं नियंत्रण जाईल, म्हणून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा विलीनीकरणाला विरोध आहे, असं सुनेत्रा पवार यांच्या जवळच्या सहकार्यानं सांगितलं। पार्थ पवार हे सध्या राज्यसभेवर खासदार आहेत, त्यामुळं त्यांना तिथं अवघडच होणार आहे, कारण जर केंद्रात सुप्रिया सुळे मंत्री झाल्या। गुरुवारी संध्याकाळी पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट केली। मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या पक्षाचे जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गेले, त्यामुळे तिथं सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे सुद्धा उपस्थित होते। त्यानंतर गुरुवारी रात्री जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी सुरू आहेत असे संकेत आहेत। वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली त्याबद्दल जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं। जयंत पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघातील ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, माझी तेथे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत भेट झाली असं त्यांनी सांगितलं। दुसरीकडे सुप्रिया सुळे यांना लवकरच केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे येत्या 15 दिवसात अशा बातम्या पेरल्या जात आहेत। नेमकं त्याचं वास्तव काय? दुसरीकडं ते आता गेले पुढचे 8 दिवस माध्यमांशी बिलकुल बोलणार नाहीत, कारण डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे असं समजतंय। त्यांच्या घशाला सूज आलेली आहे। हे वास्तव आहे का खरंच प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं आहे? नेमकं राजकारणाच्या पटलावरती काहीतरी मोठं घडतंय यात तीळमात्र शंका नाही। काय वाटतंय दर्शक हो? आपली कमेंट जरूर कळवा। अशाच लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आणि आमच्यासोबत अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करा। यूट्यूबवर जाऊन तीचा सागर न्यूज।